मला निकालायला पाहिजे ना तुम्ही सांगा थोडंसं कॅमेरा कॅमेरा हॅलो हॅलो एक मिनिट काही ठेवणार आहे फोटो नाही आपल्या माणसामध्ये कॅमेरावाला बाजूला रे धनु पाटील ओम नीचे लो ना तुम्हारा लिखना जरूरी है क्या इधर सबके हम तुम्हारे साथ हैं ओके धनु चला पीछे आ जा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय एक मराठा लाख मराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब चलेंगे चलो ना हम तुम्हारे साथ हैं सड़क मिलो आप अपनी सड़क पर बघा चल 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 तिकडे चल आराम से निकलो आराम से चलो 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 सरकार इथून तुम्ही बाजूला दर्शन तू पलीकडे येणार आहे माणसं माझा माझा काय बोलतो कामाची वेळच नाही हा ओ अज्जूभाई पीछे आओ ना यार
मोबाईल पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोबाईल हम तुम्हारे साथ हैं। डीजे चलो 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 अपनी जगह पे चलो थांब आता हे घेऊन जाऊ अरे चलो तिकडे चलो तिकडून नाही चढ चढून गेला महाराज की गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती अष्टावधान वेष्टित न्यायालंकार वंदित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनिधी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की क्षत्रिय कुलावतौ महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिदीप्त चारित्र्य संपन्न मुघल संवारक एकमेव हिंदू धर्मरक्षक सर्जा शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मनोज जनार्दन तुम्हारे बोलो हम तुम्हारे साथ हैं। जय मराठा पीछे चलो इधर पीछे आ जाओ आता जाणार नाही कॉफी का पीछे आ जाओ म्हटल्याने सर्व बाहेर जाण्याची कृपा करावी. हॅलो आज कोणी असतील त्यांना सर्वांना विनंती सर्वांना मीडिया सोडून सर्वांना विनंती की बाहेर जाऊन उभं राहावं. हॅलो समोरच्या खाली बसून घ्या. हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा। एक मराठा, लाख मराठा। नीचे बैठो मोबाइल नीचे कोण बंद करावे तुम्हाला कळत नाही का तोपर्यंत एक मिनट मोबाईल नीचे लो सामने सर तू मोबाईल खाली मेरा कौन है मेरा बराबर है ना हाँ ओके ऑडियो है ना ओके हाँ डन मेरा पूरा सगळ्यांना जय शिवाय. यांना बसाय सगळा जो यांना बसाय सगळं तुम बाजू सरकार बाकी मीडियावाले सोडून अलीकडे मीडियावाले सोडून अलीकडे सगळे खाली बसा म्हणाला सगळ्यांना जय शिवाय. आज 25 जानेवारी पासून पुन्हा आपण आमरण उपोषण
असंच बोललं ते चालेल. आमच्या आवाज खाली पोहोच आहे, रूमला खाली करतो, खाली पोहोचतोय. आता ठीक आहे. आता 25 जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसेल, असं मराठ्यांच्या बाबत घडलं. 1 वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय. स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येने झुंजतोय. आज सुद्धा आहे. आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी. पूर्ण मंडप फुल झालाय. इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे. माझ्या गरीब मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही. हे उपोषण यासाठी सुरू आहे. आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश, हा जी.आर. काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं. आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची. आता 1 वर्ष होतंय, यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही. सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून, आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे. आमची मागणी की शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली, मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही. तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची. कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची. वंशवळ समिती गठीत करायची. शिंदे समितीला उर्दूचे, फारसीचे आणि बोडीलिपीचे अभ्यासक द्यायचे. मनुष्यबळ वाढवायचे. ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही, ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची, ताबडतोब द्यायचे. या मागण्यासाठी जवळपास 2.5 वर्ष झाले आणि सलग झुजतोय. सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले. आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही. आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, अंग संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची. म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केलंय. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही, त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाहीये, ते तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं
आमची मागणी आहे. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत. त्या काही नवीन नाहीत, पूर्वीच्याच त्या मागण्या आहेत. याच्यात नवीन काही नाहीये. सरकारच्या इथे पाठ आहे, नव्याने सांगायची गरज नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या, समजून घ्या. आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या, त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती. याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली. सगळ्या देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जी कडी आहे पूर्ण साखळी, ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा, ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली. सोमनाथ सूर्यवंशी असतील, वाकोडे साहेब असतील, यांच्याही ज्या मागण्या आहेत त्याही सरकारनं मान्य कराव्या. किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी. आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे. इथं आता सामूहिक उपोषण, पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे. जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही. मी एकटाच खंबीर आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद, पाठबळ, पाठिंबा द्यायला जरी आला. आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठीमागं पक्का माहिती आहे. मी काय 2.5 वर्ष झालं आमच्या लोक कधीच इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही. जेव्हा मग तब्येत खराब होईल तेव्हा राग आला. आज पहिल्यांदाच असं घडलं 2.5 वर्षात की आंतरवालीतला मंडप पूर्ण फुल झाला. म्हणून आपण सामूहिक उपोषण आहे. आता लोक पण भेटायला येणार आहे, लोकांना भेटायला पण जागा पाहिजे. त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिही येता येत नाही तर तुडीत येईन द्या आपल्याला. म्हणून थोडं आपणच आपली काळजी घ्यायची. आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे 4-5 एकर रान नीट केलंय, खुशाल पटांगणाला जाऊन पडायचं तिकडं, काही टेन्शन नाही. इथं मात्र इथून जर इकडे बसलात सगळे जे कोणी असतील उपोषण करते तर ही पीएस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार आहे. सगळेच जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला. त्याच्यामुळे इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर ही पीएस सगळा लोकांना भेटायला येणार आहे. लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला येणार. धन्यवाद. नाही, सरकारकडून कसलं बोलणं नाही, कसलं काहीच नाहीये. बोलणं नाही, काय नाही, काय हो. मुंबई सुद्धा आज मोर्चा आहे. मी कालच आवाहन केलंय की बांधवांनी त्यामध्ये सहभागी व्हायचंय. इथं जरी उपोषण असलं तरी संतोष भैयासाठी पण आहे आणि मराठा समाजासाठी पण आहे. आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण देऊन. त्यामुळं ही लढाई सुरू आहे, सुरू राहणार आहे. कोणताही विषय माग पडणार नाही. सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो. का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याचं कारण सांगतो. पूर्वी वेगळं होतं. पूर्वी टाकला टाकली व्हायची. फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे साहेबांना वाढवी.
त्यांना विचारून बघा, ते कम देत नाहीत मला माहित. आता तुम्हीच काही टेन्शन आहे का? आता ढकला ढकली काही आहे का? आता सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुम्ही, बहुमत तुमचं, आता काय लोड आहे का? आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष, राग, आक्रोश आहे का नाही? तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ द्या वाटते की नाही? प्रत्यक्ष बघणार आहेत आता या उपोषणात. तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य, उभं राज्य आता बघणार. म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बघणार. आता बोलायला जागाच नाही. आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबाला? नाही. साहेब म्हणतो आम्ही त्यांना. काय बोललो का? बोलणार नाही. हे उपोषण होत आहे. आम्ही विश्वास ठेवलाय. आता समाजालाच कळू द्या. जसं की आम्हाला जातीवादी म्हणतात तसं लोकांना ऑटोमॅटिक कळून चुकलं जातीवादी खरे कोण. काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी. आता राज्यात कळलं खरे जातीवादी कोण. तसं मुख्यमंत्री उघडे पडू द्या ना आता जनतेसमोरच. त्यांच्या मनात जर मराठ्यांविषयी राग नाही तर देऊन टाकतील. मराठ्यांना त्यांना पोरं त्याला भाषा घेऊ द्यायच्या नसतील, मरू द्यायचे नसते, त्यांचं भविष्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसते तर किती आरक्षण. आणि त्यांच्या मनात जर आकस, द्वेष, मराठ्यांविषयी राग असेल, चीड असेल, त्यांना मराठीचे पोरं मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार. ते उघडं पडून जाईल. त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांकडून उघडं पडलं. त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं. पण आम्हाला खात्री आहे, मला नाही वाटत ते मराठ्यांशी बेमानी करतील म्हणून. कारण मराठ्यांशिवाय अंगावर गुलाल नाही पडू शकत. कारण लाट नाही, मोदीची लाट नाही, कुठं काहीच नाही. लाट होती त्या टायमाला पडले बाबा सगळे. आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही. माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं, मंत्री केलं, सत्ता दिली. आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय. त्यामुळं ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरू होणार. आता तर बोलणं करायचं आहे का नाही ते त्यांचा विषय. आमचा विषय काय, त्यांनी जरी आम्ही लय दिवस झालं तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानतंय, आमच्या अन्नात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष कालाला निघालाय हे आम्हाला चित्र क्लिअर होणं गरजेचं आहे. जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी, तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण, आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण, कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष आहे, द्वेष आहे, द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेलं आहे, ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायचं किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आत्म मागण्या त्या मान्य करतात का नाही. या उपोषणातून आम्हाला ते सिद्ध करायचे. त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे लेकरं मोठं करायसाठी पुढे येतील का नाही. उद्देश क्लिअर सांगितला मी. 17-18 महिने झालं तुम्ही उपोषण करताय, समाज सुद्धा तुमच्या सोबत एकदिलाने राहिला. काय वाटतंय 17-18 महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती तर लागलाय नाही असं नाही म्हणता येणार. काल परवाच उदाहरण आहे, ईडब्ल्यूचे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, मला वाटतं तो सुद्धा काल परवाच मार्गे निघालाय. याच्या आधीच एक सांगतो, ज्यावेळेस आपण कुणबी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढवून घेतली होती, त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लेकरं लागले होते, जातीवादी नाहीत आले. दुसरं, मुलींना मोफत शिक्षण मिळालं, त्याची अंमलबजावणी नाही केली वाटतं, आता कळाले, आता करतील या उपोषणात असं वाटतंय. एसीबीसीचं आरक्षण आम्हाला मान्य नाही, ते टिकणार नाही, पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले. आणि 57 लाख नोंदी म्हणजे 2-2.5 करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले. आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं, कधीच होणार नव्हतं. एका गावात 2 तरी पोरं आता सध्या लागायला लागले. आताची पोझिशन
कोणी MBBS ला, BHMS ला, कोणी इंजिनिअरिंगला लागतंय, कोणी पोलीस मध्ये चाललंय, कोणी आरोग्य विभागात चाललंय, कोणी कृषी विभागात चाललंय. वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले. आणखीन 5 वर्षांना हे प्रचंड याचं मोठं रूप दिसणार आहे की पोरं मोठे झालेले, श्रीमंत झालेले, आपलं घरानं उचललेलं ही 4-5 वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार आहे. म्हणजे जास्त याला काय म्हणू त्याला त्याला जास्त ही होईल. सध्या सुरुवात आहे, कारण काय म्हणतात ना, तो काढलं की रूप येत नाही, तसं थोडं टप्प्याटप्प्यानं ते येत राहणार आहे. त्यामुळे फायदे झाले नाही असं नाही म्हणता येणार, कारण शिंदे साहेबांनी ते एकाच नोंदी शोधले. खरं आहे ते बाहेर आणलं, लोकांनी दाबून ठेवलं होतं, त्यांनी बाहेर आणलं. पण त्यांनी बी काय असं तसं दिलं नाही, आम्हाला झुंजावं लागलं. त्यांनी काय मागितलं लगेच दिलं असंही नाही, पण केलं त्यांनी, त्याला केलंच म्हणलं पाहिजे. म्हणून सगळ्या सोयीची अंमलबजावणी राहिली, ती मात्र तातडीने करावी. त्यासाठी हे उपोषण आहे. आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारेकरी कोण. धार आहे का नाही? आता तर जास्त येणार मराठी, आम्हाला पूर्ण येते. बघ तुला उत्तर मराठी 1-2 दिवसाच्या आत देणार, तुला मराठी दिसणार अंतरवाली, तुला उत्तर मिळणार. तुला काय करायचं तू बस ना, मग मी अर्धवट थोडं तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला का जमत कमुळ्या झालाय तुला, तू बस. असली विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहायची. यांनी जनतेच्या आक्रोशाकडून बोलायला पाहिजे, संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे. यांचं झालं की हे हातापुशी दे. यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत, आमदारकीला मराठ्यांचे लोक पाहिजेत. हे असले बेउपकारी येते म्हणून यांचं साफ होते. हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना, हे काँग्रेस संपायला हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले. आणि मूळ किडी हे असल्या किडी आहेत ना, ह्या बाहेर निघल्या पाहिजेत, तेव्हा यांचे पक्ष वाढते. हे फक्त कामापुरते मराठ्यांजवळ होते, काम झालं की ढकलून देतात. हे पुऱ्या पक्षांचे, त्या काँग्रेस पक्षाचं ते वाटोळ करायला खरे असले जबाबदारी 4-2 जण. त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले आहेत, कामं करतात, आपटो घेतात, पण असल्या नाशक्यांमुळं पक्ष मोड होतो त्यांचा. जे मराठ्यांचा द्वेष करतात, हे मराठ्यांनी द्वेषाने बरबाटलेले हे लोक, ते आता मराठ्यांपुढे मला या उपोषणातून उघड्या पाडायचे, सत्तेतले बी आणि विरोधातले. या उपोषणाचा ध्येयच हे आहे. पाटील यांचं सामाजिक आंदोलन आहे, समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची मागणी, आणि सरकार सुद्धा सकारात्मक. चांगली गोष्ट आहे ना, देऊन टाका मला ते कपा पोतं घेऊन येतो, गॅजेट ते देऊन टाका सगळे, आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण ठेवून द्या. चांगली गोष्ट आहे, कौतुक करतो आम्ही त्यांचं, आड बोलत नाही. जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल, बावनकुळे साहेबांचं, की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या, चांगली गोष्ट आहे, बसलोच आम्ही त्यासाठी. या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यावर घेतलं तसं पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील म्हणा बावनकुळे साहेब, लक्षात ठेवा. मागं मराठी डोक्यात घेऊन नाचलेले ते विसरायचं नाही. मग हे राहिलेलं देऊन टाका ना. कोणची योजना तिथं ECBC दिलं, ECBCचे पोरांकडं 10% आरक्षण नेमकं दिलं कशा? जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षेचं संपलं, दुसरं सुरू होतं, कॉलेज पोरांना फीस मागायला लागले 100%, ते दिलं कशा? आता मग आता ते आता सुरू होईल ना, टप्प्या पुढं मग दमानी जरशी होईल ना सुरू. आता
नाही मी काय म्हणतोय बाबा, आता पहिले ते ढकलाढकल होती, मुख्यमंत्र्यावर ढकलायचे शिंदे साहेब, मी आडीत नाही, महाकायचा समान नाही, फडणवीस साहेब असं म्हणायचे. मग आता आम्ही काय सुरू केलं, आता कोण आहे मुख्यमंत्री आहे तुम्ही, सत्तावर तुमची खालून तुमचीच, कुंकुडून बी कुंकुण खालून नाव धरलं तरी तुमचंच आहे, वरून धरलं तरी तुमचंच आहे, त्याला काही अडचण नाही. मग आता आम्हाला फक्त या उपोषणातून बघायचंय, मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती, आता तुमच्या हातात. तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष आहे का नाही? तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष घालायचं जे तुमचा विचार आहे, आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्यात उघडे पाडणार आहे. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय, आमचं द्या, मागण्या सगळ्या मान्य करा, हरकत नाही. तुम्ही नाही दिल्या तर मराठा समोर क्लिअर चित्र होणार आहे. आणि मग 25च्या नंतर ज्यावेळेस उपोषणातही संपल तेव्हा तर काहीच बोलणार नाही, हे उपोषण पूर्ण होऊस तर. पण याच्या नंतर मग लागला आपलं त्यांचा सांग. आता मग त्या टाइम आता कुठं ते मुख्यमंत्री, आता कुठं ते, आणि हा पण त्यावेळेस काय म्हणायचे, त्यांना करू दिलं जात नसायचं. आता काय प्रॉब्लेम आहे, आता सगळं तुमच्याकडेच आहे ना. ते होते तर त्यांनी काय दिलं, आता राहिलं तुम्ही द्या, जाऊ द्या ना, भांडण खेळण्यापेक्षा. शिंदे साहेबले चांगले, फडणवीस साहेबले वाईट, किंवा फडणवीस साहेबले चांगले, शिंदे साहेबले वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काय दिलंय तुम्ही काही द्या, बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय देते, आमच्या लक्षात येणार त्याच्यात. त्यांच्या म्हणण्यावर करायला लागलो होय उप आंदोलन. त्यांना नाही कळायचं आडलोट म्हणजे काय असतं, त्यांना नाही कळणार. लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात, आंदोलन काय असतं, उपोषण काय असतं, कोणत्या टप्प्यावरती थांबायचं, कोणत्या नाही थांबायचं, यांना राखरांगोळी करून घ्यायची सवय लागलेली. आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेले आहेत, कोणत्या टायमाला काय करायचं, कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा, कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं, समाजाला काय काय मिळवून द्यायचं. आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर चौथ्यात थांबू, समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं ही माझा उद्देश असतो. मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो, म्हणूनच कधीच न 75 वर्षात मिळणारा आरक्षण या गोरगरीब मराठ्याच्या पदरात टाकलेला मी. मला कसं झालं, मी आता हे उपोषण कसं होणार हे सगळ्यांना दिसणार. सगळ्यांनी एका जागेवर इथं अंतराळीच करायचंय, हा राज्यात कुठेही करायचं नाही. पण काही गावं ऐकणार नाही, आम्हाला निरोप यायलेत ना रात्री, ते म्हणतात आता आम्ही आमच्या गावातही करतो. आता काय डोकं लावून. पाटील साहेब, तुम्ही उपोषण संपल्यानंतर एकेकाची बघून म्हणताय, पण उपोषण चालणार किती दिवस आहे, काय ठरवलं की सांगणार तर यावेळेस काहीच नाही, पण तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर होत, तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे. त्यावेळेस नाही सांगणार, तुम्हाला पक्के झालेले त्यावेळेस मिळवायचंच. मग चल, धन्यवाद.